श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय याचं क्रमशः वाचन करीत आहे. त्यातील भाग 4 तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम, त्यातील पुढचा भाग रामेश्वरचा यात्रेकरी. श्री महाराज तिथून निघाले आणि श्री समर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. तेथे ती रात्र राहून ते पुढे रामेश्वराच्या वाटेला लागले. रामेश्वराला जाऊन परत एहळे गावाला येण्यास त्यांना बरेच दिवस लागले. वाटेमध्ये तिरुपतीला व्यंकोबाचे दर्शन घेऊन श्री महाराज जेव्हा खाली आले तेव्हा रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्री महाराजांनी त्याला उठवून बसवले आणि खायला प्यायला घातल्यावर तुझी अशी अवस्था का झाली हा प्रश्न त्याला विचारला आणि मग त्याने आपली सगळी हकीकत सांगितली. मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलगी आहे. मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा. मी एकुलता एक होतो म्हणून माझ्या आईबापांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. या प्रेमामुळे माझे लाड फार झाले, पण या लाडांच्या पायी मला अनेक तऱ्हेच्या वाईट सवयी लागल्या. मी मोठा झाल्यावर त्यामध्ये व्यसनांची भर पडली. माझी आई होती तोवर सगळे नीट चालले, परंतु मी 30 वर्षाचा असताना ती वारली आणि माझ्या बापाने दुसरे लग्न केले. माझी नवीन आई घरात आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली. ती माझा अत्यंत द्वेष करी. मी घराबाहेर पडावे असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. कर्मधर्म संयोगाने याच सुमारास मला उपदंश झाला आणि माझे अंग सगळीकडे फुटले. मी फार आजारी पडलो आणि मला उठण्याचीही शक्ती राहिली नाही. परंतु लहानपणापासूनच मला सांभाळणारा एक म्हातारा व प्रामाणिक गडी आमच्या घरी होता. त्याने अगदी मनापासून माझी शुश्रूषा केली. औषध पाणी चालू होते तरी माझ्या रोगांमध्ये काही सुधारणा होईना. उलट दिवसेंदिवस मी खंगतच चाललो. माझ्या नव्या आईला तर मी नुसती पीडाच वाटत होतो आणि म्हणून माझ्या अन्नामध्ये विष कालवून माझा निकाल लावावा असे तिने एक दिवस ठरवले. पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिने रचला. ही गोष्ट गड्याने माझ्या कानावर घातली तेव्हा पहिल्याने मी अत्यंत घाबरलो, पण काही वेळाने एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी शांत झालो. लहानपणापासून मी रामेश्वरावर माझे फार प्रेम आहे. मी असा विचार केला की आजपर्यंत या जगातील सर्व उत्तम सुखे त्याच्या कृपेने मी भोगली. आता त्याच्याजवळ मागण्याचे असे मला काहीच उरलेले नाही. एकच आता वाटते ते हे की आपले शरीर अंतकाळी त्याच्या चरणावर जाऊन पडावे. म्हणून मला उचल आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेव असे मी माझ्या गड्याला सांगितले. त्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यावर त्याने मला आपल्या पाठीवर घेतले आणि रस्त्यावर आणून ठेवले. मोठ्या कष्टाने त्याने माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतो. कुणालाही काही मागत नाही. यदृश्यतेने जे मिळेल ते खाऊन मी जगतो. माझ्या शक्तीचे जाणवेल तितकी रामेश्वराची वाट रोज चालतो. सध्या मी येथपर्यंत आलो आहे. पुढे काय होणार हे रामेश्वर जाणे, परंतु या अवस्थेत देखील मी आनंदात आहे. भिकानाने सांगितलेली ही हकीकत ऐकून श्री महाराजांना आणि त्यांच्या बरोबरच्या 4 बैराग्यांना त्याचे फार कौतुक वाटले. श्री महाराज त्याला म्हणाले, श्री रामेश्वराच्या दर्शनाची तू काळजी करू नकोस. आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊ. तू नामस्मरण तेवढे कर. त्याला उचलून नेण्यासाठी श्री महाराजांनी एक झोळी तयार केली व ती एका मोठ्या बांबूला अडकवली. पाळीपाळीने दोघे जण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले. अशा रीतीने काही दिवसांनी तो भिकारी रामेश्वरला पोचला. तेथे गेल्यावर श्री महाराजांनी त्याला चांगले स्नान घातले आणि देवदर्शनासाठी मंदिरामध्ये नेले. श्री रामेश्वराला आपल्या प्रिय दैवताला समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला की त्यावेळी त्याच्या तोंडून तेलुगू भाषेमध्ये एक सुंदर पद बाहेर पडले आणि त्याने देवाच्या पायावर डोके टेकले. ते पुन्हा वर उचललेच नाही.
श्री महाराजांनी त्याला वाळवंटावर नेले आणि स्वतः आपल्या हाताने यथाविधी अग्नी दिला. रामेश्वरहून श्री महाराज निघाले आणि वरदराजाचे दर्शन घेण्यासाठी कांचीला गेले. तेथे एक मोठा चांदीचा व्यापारी होता. लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्याला मूलबाळ झाले नाही. नवरा बायको उभयता श्री वरदराजाचे उपासक असून अत्यंत समाधान वृत्तीने राहत असत. विशेषतः ती बाई महासाध्वी होती. नेहमी साधनेमध्ये मग्न असे. बाळपणीच एका सत्पुरुषाने तिला उपासना दिली होती व तेव्हापासून श्री वरदराजाचे भजन पूजन ध्यान तिने एकनिष्ठेने चालू ठेवले होते. तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती. इतकेच नव्हे तर तिला दिव्य दृष्टीही प्राप्त झाली होती. त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याचा सुमार होता व बाई घरात बसलेली होती. तिने एकाएकी आपल्या गड्यास हाक मारल्याने सांगितले, बाहेर रस्त्यावरून एक तरुण बैरागी चालला आहे, त्याला नमस्कार कर आणि घरी घेऊन ये. गडी घराबाहेर पडून रस्त्यावर आला आणि श्री महाराज चाललेले त्याने पाहिले. नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, माझ्या मालकिनीने आपल्याला बोलवले आहे, कृपा करून आपण चलावे. श्री महाराज काही न बोलता त्याच्याबरोबर गेले. बाई वाटच पाहत होती. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. ती नमस्कार करण्यास वाकली तोच श्री महाराज तिच्या पाया पडले. नंतर ते घरात जाऊन झोपाळ्यावर बसले. लगेच बाईने पुन्हा गड्याला सांगितले, आत्ताच दुकानात जा आणि मालकांना सांग की आपल्या घरी मोठे सत्पुरुष आलेले आहेत. आपण त्याचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून लवकर घरी यावे. बायकोचा निरोप ऐकून तो व्यापारी लगेच घरी आला. श्री महाराजांना पाहून त्याला फारच समाधान वाटले. थोड्या वेळाने श्री महाराज जाण्यास निघाले तेव्हा तो वाटेत आडवा पडला आणि मोठ्या आग्रहाने त्याने श्री महाराजांना ठेवून घेतले. ते 3 दिवस तेथे राहिले. त्या बाईचा परमार्थिक अधिकार फार थोर होता यात शंकाच नाही. श्री महाराजांना पाहिले की तिच्या अंतःकरणामध्ये मातृप्रेमाचा जोरात उमाळा येई आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागे. पुढे बरेच वर्षानंतर गोंदवल्यामध्ये असताना श्री महाराजांनी ही गोष्ट मंडळींना सांगितली आणि म्हणाले, माझ्या गुरुची अर्धीच विद्या मला साधली. येळेगावच्या देशमुखांच्या बायकोला तुकामाईंना पाहून दूध आले आणि शिवाय ते लहान बालक बनले. मला मात्र लहान होता आले नाही. या पुढील भाग जो आहे आईबापांची भेट, तो आपण पुढच्या भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.